अरे लेखक महोदय, काय करताय? गुलाबजाम विकतोय. अरे वा, मला पण जरा 1 डझन गुलाबजाम द्या ना. इट्स नॉट फनी अंजली. अरे मी काहीतरी विचार करतोय, लिहितोय, तरी विचारतेस मी काय करतोय. काय पण विचार कसला करता इतका? टीमचं सिलेक्शन अंजली, टीमचं सिलेक्शन. कोणत्या खेळाडूला घेतलं तर माझी टीम मजबूत बनेल आणि जेठालालला हरवता येईल, म्हणून खूप शांतपणे विचार करावा लागतोय की कोणतं कॉम्बिनेशन बेस्ट असेल. अच्छा, मग सर्वात आधी शांतपणे माझ्या हाताने बनवलेला गरम चहा पिऊन घ्या. डोकं फ्रेश होऊन जाईल. साखर आहे यात? नाही, मुळीच नाही. मग कसं काय डोकं फ्रेश होईल अंजली? अंजली, मला फक्त फोकस करायचा आहे. मला फक्त एकच गोष्टीचा विचार येतोय, टीमचं सिलेक्शन, टीमचं सिलेक्शन. मला चहा मुळीच नकोय प्लीज. अरे वा, मला पण बघू दे कुणाला सिलेक्ट अरे केलंय. दया भाभी, हाती भाई, बागाबाई, गोली. याच्यात माझं तर नावच नाहीये. अगं अंजली, तुझं नाव लिहिण्याची काय गरज आहे? तू तर माझ्या टीम मध्ये सगळ्यात आधी असणार. बटर लावायची काहीच गरज नाहीये. बटर खायला तर देत नाही, लावणार कुठून? काय म्हणाला? नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की अरे जी घरात आहे, तू माझा परिवाराची सदस्य आहेस, तू माझी बायको आहेस, तुझं नाव लिहिण्याची काय गरज आहे? यू वुड ऑलवेज बी इन माय टीम ओनली. राहूच द्या तारक, मला तुमच्याशी मुळीच वाद नाही घालायचंय. बरं झालं तुम्ही माझं नाव नाही लिहिलं. आणि तसंही मला ना तुमच्या समोरच्या टीम मध्ये राहायचंय. का? ज्याने तुमच्या बॉलिंगवर चौके छक्के मारून तुमची धुलाई करण्याची संधी मिळावी म्हणून. रोज घरात धुलाई तर करत असतेस माझी. काय? रोज घरात धुलाई तर करत असतेस माझी. म्हणजे मी घरात रोज तुमची धुलाई करते तारक? मग अंजली, हा साखरेशिवायचा चहा, हे फिकं जेवण, हा कारल्याचा ज्यूस ही धुलाई नाही तर काय आहे? ठीक आहे. ए यार अंजली, चिडू नकोस ना प्लीज. ओहो अंजली, जर तू पण चिडून बसलीस तर जेठालालच्या टीमला मी कसा हरवेन? चिडू नकोस ना. काय टपूचे पप्पा, काय चाललंय? करताय काय तुम्ही? तयारी. कसली तयारी? गोकुळधाम प्रीमियर लीग तृतीय. ओहो, अशी घरात सोफ्यावर बसल्या बसल्या. टीम मध्ये कुणाला घ्यायचं आहे, कुणाला नाही घ्यायचं आहे, फिल्डिंग कुठे सेट करायची आहे, ही सगळी व्यूहरचना घरात सोफ्यावर बसल्या बसल्याच केली जाते. त्याच्यासाठी मैदानावर जायची गरज नसते, समजली? हा ठीक आहे, बरोबर म्हणताय. अच्छा टपूचे पप्पा, मी काय म्हणते, तुमच्या टीम मध्ये मला घेणार आहे की नाही? अरे बाबा, फक्त तुलाच नाही, तुला आणि टप्पूला दोघांना घेणार. जर तुम्ही दोघं माझ्या टीम मध्ये आले ना, की मग मला जिंकण्यापासून कुणीच नाही थांबू शकत. बाबा काय झालं? काय नाही झालं बाबा. टीम सिलेक्शनचा प्रोग्राम एकदम धमाकेदार होणार आहे. त्यासाठी तुम्हाला एकदम मस्त तयार व्हावं लागेल. आणि हो अंकल, त्यासाठी तुम्हाला स्पेशल ब्लेझरही घालावं लागेल. हो. ब्लेजर ते काय असतं? ब्लेझर म्हणजे कोट बाबा, तो सूटचा कोट असतो ना तसा. नाही, मी काही कोटवट घालून नाही येणार. अरे बाबा, तुम्ही GPL 3 च्या एका टीमचे कॅप्टन आहात. तुम्ही या कपड्यात थोडी टीम सिलेक्शन करायला जाऊ शकता. बरोबर आहे टपूचे पप्पा, मुलं बरोबर म्हणतायत. अशा कपड्यात तुम्ही कॅप्टन नाही, हलवाई दिसाल. मला म्हणायचंय तुम्ही शेठजी दिसाल. हो अंकल, कॅप्टनची एक स्टाईल असते, एक पर्सनॅलिटी असते, म्हणून तुम्हाला ब्लेझर घालावंच लागेल. ठीक आहे, तुमच्या सगळ्यांचा इतका आग्रह आहे तर ठीक आहे. हा जेठालाल चंपकलाल गडा आज टीम सिलेक्शन मध्ये ब्लेजर घालून जाईल.